नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज ना मूड थोडासा ऑफ होता. आता का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी चला, इथे सकाळी ना मुलांना नाश्त्यामध्ये मी मॅगी बनवून दिलेली होती. आणि मॅगी सहसा तर मी बनवत नाही, पण आज मी त्यांच्यासाठी मॅगी बनवलेली होती आणि लगेच इथं स्वयंपाकाला लागले. तर माझा शेंगदाण्याचा कूट संपला होता, म्हणून मी शेंगदाणे भाजून इथे थंड करण्यासाठी ठेवले होते. छान असे वांगे सुद्धा कापून घेतले होते, कारण मी आज बनवणार होते भरल्या वांग्याची रेसिपी. तर भरले वांगे सर्वांनाच आवडतं घरात, आणि वांगे कसे फ्रेश असतील ना घरात ताजे ताजे, तर छान अशी भरल्या वांग्याची आपली भाजी होती. म्हणून इथे मी वांग्याची भाजी बनवायला घेतलेली होती. डाळ सुद्धा छान शिजवून घेतलेली होती आणि ती हाताने फेटून घेतली. जर आपण अशी फेटून घेतली ना तर वरण आपलं एकजीव होतं आणि ती खायला सुद्धा टेस्टी लागतं. तर यामध्ये ना मी इथं वांग्याची भाजी फोडणी घालणार होते. तर त्यासाठी तर मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, खोबरे, लसूण सगळं काही बारीक करून घेतलेलं होतं. आणि आता इथं वांग्याची भाजी मला फोडणी घालायची होती. तर थोडंसं मीठ घालून घरातले आपले घरगुती मसाले टाकून मग इथं मी छान मसाला परतण्यासाठी ठेवलेला होता. आणि वांगे जे स्वच्छ धुवून कट करून ठेवले होते ना, तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. जर मीठ भरल्यामुळे ना तर ते आतपर्यंत मीठ म्हणजे पुरल्या जातं आणि मग ते खायला छान अशी आपली टेस्टी भाजी लागत राहते. म्हणून मी ना त्याला मीठ भरून घेतलेलं होतं. आणि थोडंसं आपल्याला आता हे तेलावरतीच वापरून घ्यायचं आहे. आता हे झाकून ठेवायचं आणि मग वापरल्यानंतर याला थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. तर आपली ही भरल्या वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर साईडलाच मी त्यांना डाळीला फोडणी घालून घेतलेली होती. तर आता या डाळीला ही थोडीशी म्हणजे हिरवी मिरची घालून मी इथं फोडणी करून घेतलेली होती. आणि साईची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना लगेच झोपला होता. त्याला थोडंसं बरं वाटत नव्हतं. 2-3 दिवसापासून त्याला ना ताप, सर्दी, खोकला सर्व काही होतं. त्यामुळे सकाळी मी त्याला नाश्त्यामध्ये मॅगी दिलेली होती, कारण त्याच्या तोंडाला अजिबातच चव येत नव्हती. तर या दोघांचं मोबाईल बघायचं काम चालू होतं. आणि मला ना एक अर्जंट ब्लाऊज शिवायला आलेला होता. तर त्याचं माझं इथं म्हणजे काम चालू होतं. म्हटलं आज अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून द्यायचा. आणि साईची तब्येत बरोबर नसल्यामुळे ना मलाही थोडंसं करमत नव्हतं, कारण माझाही मूड ऑफ होता. मुलांना जर बरं वाटत नसेल ना तर आपल्यालाही घरात मन लागत नाही, कारण दिवसभर मुलांची दंगामस्ती चालू राहते. आणि अचानक आजारी पडले ना तर असं शांत शांत वातावरण राहतं, त्यामुळे मन कुठेच लागत नाही. हो की नाही? तुमचंही असंच असतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तरी ते ना मी पेपर कटिंग आधीच करून ठेवलेले होते आणि त्याच मापाचा मला ब्लाऊज शिवायचा होता. त्यामुळे मी पेपर शोधून काढले आणि म्हटलं आता माप ऑलरेडी रेडीच आहेत, तर आता आपल्याला ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाईल. म्हणून इथे मी ती मापं शोधून काढले आणि ब्लाऊज कटिंग करायला घेतला. तुमचंही असंच होतं का? जेव्हा पण आपण असे जुने मापं जपून ठेवतो ना तर ते आयत्या कामाला येतात. म्हणजे आयत्या वेळेला आपले धावपळ होत नाही आणि ते मापं आपल्याला अर्जंटमध्ये जर ब्लाऊज वगैरे शिवायचं असेल तर पटकन असं कामी पडतात.